खरंच धर्माची कदर असती तर तुम्हाला काय वाटतं, जी गोष्ट मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळ्यात झाली ती घडली असती? अरे 3 वर्षाची पोरगी रे दादा, 3 वर्षाची. भान ठेवा ना या गोष्टीचं. अरे आपल्या पोटची असती, आपण काय केलं असतं? सोडलं असतं का ताब्यात कोणाच्या? अरे प्रत्येक मुलीला पोटची समजा ना. अरे तरुणांनो, स्वतःच्या बहिणीकडे मुली वाईट नजरेनं बघितलं तर हातपाय तोडायला तयार होता, आणि तुम्ही जेव्हा बाकीच्या मुलीकडे वाईट नजरेनं बघता त्याचं काय? त्याविषयी वाटत नाही की ही कोणाची तरी बहीण आहे? म्हणून मला कौतुक वाटतं छत्रपतींचं. मला आज जर शिवशाही असती ना तर या घटना घडल्या नसत्या म्हणून. काय वाटतं तुम्हाला? जर छत्रपतींची शिवशाही आज असती ना, अरे 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. सगळ्यात पहिल्यांदा छत्रपतींनी न्याय कशाचा केला तर या बलात्काराच्या विरोधात. 17 वर्षाचे शिवराय नुकतंच शिक्षण पूर्ण करून पुण्याला परतले. आऊसाहेब डोळ्यात पाणी दिसलं. राजांनी विचारलं, आऊसाहेब तुम्ही रडताय? अहो तुमच्याकडे बघून धीर बांधतो आम्ही, हिंदवी स्वराज्याची स्वप्न बघतो आम्ही. अहो तुम्ही रडावं, आम्ही कोणाकडे बघावं? असं काय घडलं की तुमच्या डोळ्यात पाणी आलं? आऊसाहेबांनी सांगावं, राजा अहो कशाचा हिंदवी स्वराज्य जिथं आई बहीण सुरक्षित नाही. सत्तेचा गैरवापर करून राजाच्या पाटील नावाच्या पाटील माणसानं दिवसात ढवळी पोरगी उचलली, आबरूची माती केली, विहिरीत ढकलून दिलं, जिवंत सोडली नाही. तिची आई माझ्या समोर येऊन उभा राहिली. विचारलं, आऊसाहेब पोरगी गेली हो माझी, कसा न्याय कराल? निशब्द झाल्या. काय सांगावं त्या बाईला तिच्या पोटच्या पोरीवर अन्याय झाला? छत्रपतींनी सांगितलं, काळजी करू नका आऊसाहेब, मी आहे ना. बोलवायच्या राजाच्या पाटलाला. राजा येत नाही, आपल्या स्वराज्याला मानत नाही. अरे धरून आण, उभा कर माझ्या समोर. काय करायचं राजा? शिरच्छेद करायचा का? मारायचा का? नाही नाही, जीवन करा. दोन्ही पाय दोन्ही हात कलम करा, उघडा करा, नागडा करा, तसाच नागडा स्वराज्याच्या वेशीवर टांगा. येणार जाणाऱ्या प्रत्येकाला कळू द्या, हिंदवी स्वराज्यातील प्रत्येक आई बहीण देवी समान आहे आमच्यासाठी. कुठल्याही पोरीवर वाईट नजर टाकली तर हा शिवबा त्या प्रत्येकाचा राजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. मरू देऊ नका त्याला, कळू द्या पुढच्याला किती त्रास होतो या गोष्टीचा.